मी पत्रकार संघाचा अध्यक्ष पत्रकार बाबा रामटेके आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान बचाव समिती कल्याण या संघटनेचा मी अध्यक्ष आहे आणि नागरी हक्क संघर्ष समिती म्हणून जी जनतेसाठी आम्ही लढाऊ जी संघटना आहे कल्याण शहरामध्ये त्याचा मी अध्यक्ष आहे। आज शांतीनगर येथील स्मशानभूमीमध्ये जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इनलिगल पुतळा बसवण्यात आलेला आहे। हा पुतळा स्मशानामध्ये बसवल्यामुळे लोकभावना जागृत झालेली आहे आणि त्याच कारणास्तव जवळजवळ वर्षभर त्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून आवाज उठतोय, परंतु त्याला न्याय मिळत नव्हता। म्हणून आज राज असरोडकर साहेब या ठिकाणी आपल्या घरी बसून त्या पुतळ्याला हटवण्याच्या संदर्भामध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी कल्याणवरून आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा योग्य ठिकाणी बसावा अशा प्रकारची मागणी राज असरोडकर यांची आहे आणि ते लढत आहेत। त्या बाबतीमध्ये त्यांचं जाहीरपणे मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि भल्याभल्यांनी त्या पुतळा हटवण्याच्या बाबतीमध्ये आवाज उठवलेला असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची हालचाल झालेली नाही आजपर्यंत। परंतु राज असरोडकर साहेब ज्यावेळेस उपोषणाची त्यांनी वाचा फोडली आणि आवाज दिला की आम्ही उपोषणाला बसतोय, लगेच तात्काळ उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्या बाबतीमध्ये पत्रक काढलं आणि ते समाधानकारक उत्तर नसल्या कारणाने त्यांचं उपोषण पुढेही चालू राहणार आहे। या बाबतीमध्ये वेळ पडल्यास कल्याण शहरातूनही आम्ही उपोषणाला सुरुवात करू। राज असरोडकरांच्या समर्थनासाठी आम्ही उपोषण कल्याण शहरातून सुरू करू अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडतो आणि इथेच थांबतो। जय भीम।